Hello everyone. So as you know that in the last lecture we have discussed about declaring the matrix, that is two-dimensional array. In fact, let me just revise that thing a bit. So you know that how we declare the two-dimensional array like this. This can be an example of that. Int a. So there will be two square brackets. In one square bracket we write the size of row. In second square bracket what we write is size of column. So there will be these many rows will be there and these many columns will be there. It means as per this example there are two rows in the declared two-dimensional array and there will be two columns, right? So that's what this particular declaration is there for two-dimensional array, that is matrix. And again you know that whenever you declare the two-dimensional array like this, the array elements will be, or the matrix element will be these. The matrix elements will be these: A00, A01, A10, A11. These are the index of individual element of an array. These are the index of individual element of an array. Array मध्ये, या टू डायमेन्शनल अरे मध्ये जे काही एलिमेंट असतील त्या प्रत्येक एलिमेंटचं इंडेक्स काय आहे, हे इंडेक्स आहे A00, A01, A10, A11. सो हे इंडेक्स वापरून आपण पर्टिक्युलर एलिमेंट ॲक्सेस करू शकतोय, बरोबर आहे. आणि एलिमेंट साईज किती एलिमेंट असतील कसं फाइंड आउट करतो आपण, रो इंटू कॉलम. 2x2 म्हणजे 2 × 2 किती येते 4. सो ऑब्वियसली मी जर असं डिक्लेअर केलं टू डायमेन्शनल ॲरे तर त्यामध्ये एलिमेंट किती असणार, तर 4 एलिमेंट त्यामध्ये असणार. A00, A01, A10 आणि A11, बरोबर आहे. हे झालं डिक्लेरेशनबद्दल आणि हे इंडेक्स झालं त्याचं. आणि आपण हे प्रोग्राम जे कशाबद्दल होतं, हाऊ वी कॅन ॲक्सेस दी टू डायमेन्शनल मॅट्रिक्स एलिमेंट्स. टू डायमेन्शनल मॅट्रिक्स आपण ॲक्सेस कसं करतो. ॲक्सेस करणं म्हणजे काय, मॅट्रिक्स डिक्लेअर केला असेल तर त्याला आपण कन्सोल थ्रू व्हॅल्यू कसं असाइन करू शकतो, आणि मॅट्रिक्समध्ये ऑलरेडी जर व्हॅल्यू असतील तर ते आपण प्रिंट कसं करतो, ही गोष्ट आपण या प्रोग्राममध्ये सिम्पली बघितलेलं आहे, बरोबर. सो हे लक्षात घ्या. इथं जेव्हा पण आपण टू डायमेन्शनल ॲरे ॲक्सेस करत असू किंवा मॅट्रिक्स ॲक्सेस करेन तर त्यावेळी काय वापरतो आपण, नेस्टेड फॉर लूप वापरतो. आपण काय वापरतो, नेस्टेड फॉर लूप. कारण आपल्याला काय डिफाईन करायचं आहे, पर्टिक्युलर रोला कोणत्या कॉलममधलं एलिमेंट मी ॲक्सेस करतो आहे. लाईक दॅट वी ॲक्सेस दी मॅट्रिक्स एलिमेंट्स, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल इन दिस केस देर इज अ आउटर लूप विच इज देअर फॉर रो इंडेक्स, I0 असताना आपण आतमध्ये आलो. आता आतमध्ये एक लूप आहे, J0 होणार, परत J1 होणार. मग I0 असताना J0 होणार, J1 होणार. रो इंडेक्स 0 असताना कॉलम इंडेक्स 0 होणार, कॉलम इंडेक्स 1 होणार. आणि आपण ते दोन व्हॅल्यू जे एंटर करेन ते ऑब्वियसली कुठल्या एलिमेंटला असाइन केले जाणार, A00 आणि पुढचा A01. कारण I0 असताना J0, J1, बरोबर. सो फर्स्ट टू व्हॅल्यूज विल बी असाइन टू A00 अँड A01. नेक्स्ट टाइम काय होणार, आपण या लूपच्या बाहेर पडणार, बरोबर. त्यानंतर इथं I++मुळे आयची व्हॅल्यू 0चं 1 होणार, परत 1<2, परत आतमध्ये येणार, परत आतलं लूप हे परत एकदा रन होणार, परत J0 होणार, 0<2, येस. म्हणजे तिसऱ्यांदा जेव्हा आपण आतमध्ये येतं I आपला 1 असतोय, J किती असतोय 0, परत J1 होणार, राईट. 1<2, येस. परत चौथ्यांदा काय होणार, I1 आणि J1. सो नेक्स्ट टू जे व्हॅल्यू असतील ते कोणाला असाइन होणार, हे बघा I1 आपला इथे प्रत्येक वेळी, J0 झाला, परत J1 झाला. मग नेक्स्ट टू व्हॅल्यूज हे A10 आणि A11 याला असाइन केले गेले, राईट. ऑब्वियसली जेव्हा इथं J2 होईल इथला कंडिशन फेल झाला, परत इथे आलो आपण, I1चा 2 झाला, हा पण कंडिशन इथे 2<2 ऑब्वियसली फेल होणार, आपण या लूपच्या इथं बाहेर पडणार. म्हणजे हे जे काय नेस्टेड फॉर लूप आहे हे यूज करून आपण काय करतो आहे, तर टू डायमेन्शनल ॲरेचे जे काय पर्टिक्युलर एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट आपण ॲक्सेस करतो आहे. इथं आपण त्या एलिमेंटला ते पर्टिक्युलर इंडेक्स वापरून व्हॅल्यू असाइन केली.
बरोबर आहे. हे लूप आपण काय केलं, आपण त्याचे इंडेक्स यूज करून त्या एलिमेंटला आपण व्हॅल्यू असाइन केलं आहे, राईट. आता पुढं काय बघा कोड, इथं नेक्स्ट कोड काय बघा इथं. तर फक्त आपण काय केलं आहे, आता जे काय मॅट्रिक्समध्ये व्हॅल्यू अवेलेबल आहेत आता ते व्हॅल्यू आपण कन्सोलवरती मॅट्रिक्ससारखं दिसेल अशाप्रमाणे आपण ते प्रिंट केलं आहे फक्त, राईट. मॅट्रिक्ससारखं दिसणं म्हणजे काय, तर रोमध्ये एलिमेंट जे असतील, आता समजा 23, 56, आता दोन हे एका रोमधले एलिमेंट आहेत, त्यामध्ये काय असलं पाहिजे, स्पेस असलं पाहिजे. परत पुढच्या रोचे व्हॅल्यू काय झालं पाहिजेत, पुढच्या लाईनला दिसले पाहिजेत. अशा प्रकारे समजा 32, 67 म्हणजे हे पुढच्या रोचे व्हॅल्यू झाले. म्हणजे अशा प्रकारे प्रिंट झालं पाहिजे, बरोबर आहे, कन्सोलवरती. मग आपण याची फक्त काळजी घेतलेली आहे हे लूप लिहिताना. टोटल 4 व्हॅल्यू प्रिंट करायचे आहेत. 4 व्हॅल्यू कसं प्रिंट करायचं, 2 व्हॅल्यू एका रोला आणि 2 व्हॅल्यू दुसऱ्या रोला, बरोबर. आणि प्रत्येक व्हॅल्यूमध्ये काय असलं पाहिजे, स्पेस असला पाहिजे. मग इथं काय केलं बघा, ऑब्वियसली हे डिलीट करतो मी. ओके, I0 असताना आतमध्ये आलो आपण. आता I0 म्हणजे काय, 0वाला रो, 0 इंडेक्स असणाऱ्या रोमध्ये आता मी 0 इंडेक्स कॉलम एलिमेंट प्रिंट करणार आहे आणि 1 इंडेक्स कॉलमचा एलिमेंट हा प्रिंट करणार आहे, बरोबर आहे. जे 0 होणार, मग पहिला व्हॅल्यू प्रिंट केलं तर मध्ये काय सोडलं पाहिजे, मी स्पेस सोडलं पाहिजे, म्हणून काय दिलं इथं /t. सो A00 हा व्हॅल्यू अगोदर प्रिंट होणार, मध्ये स्पेस येणार, मग काय होणार, जे 1 होणार, 1<2 होय, परत आतमध्ये येणार, A01चा व्हॅल्यू इथं प्रिंट होणार, 00 आणि 01, बरोबर. मध्ये स्पेस आलं, परत या लूपच्या बाहेर पडलो. आता इथं काय बघा, printf/n, यामुळे काय होणार, नवीन लाईनला येणार, आपण नवीन लाईनला येणार. परत I इथं 1 होणार, 1<2, I1 असताना काय होणार, J0 होणार, A10चं व्हॅल्यू प्रिंट होणार, परत A11चं व्हॅल्यू इथं प्रिंट होणार, राईट. सो हे आपण लास्ट लेक्चरला बघितले. परत इथं एंटर करतो बघा, मी 4 व्हॅल्यू देणार, 23, 45, 65, 20, कोणते पण व्हॅल्यू दिले, फक्त हे व्हॅल्यू आता ॲज अ मॅट्रिक्स प्रिंट होणार. हे बघा, मॅट्रिक्स इज 23, 45, 65, 20. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस थिंग. फाईन. आता नेक्स्ट आता काय बघणार आहे आपण, तर लेट मी गो टू दॅट पर्टिक्युलर प्रोग्राम स्टेटमेंट नाव. प्रोग्राम फॉर मॅट्रिक्स ॲडिशन. मग आपण आता काय करणार आहे, 2 मॅट्रिक्स घेणार आहे आणि त्यांचं ॲडिशन करणार आहे आणि ते ॲडिशन करून ॲडिशन मॅट्रिक्स जे असेल ते आपण आउटपुटला प्रिंट करणार आहे. ओके, मग सध्या काय करूया आपण, जे काय मॅट्रिक्स असतील आपले 2, त्यांना व्हॅल्यू आपण प्रोग्राममध्येच असाइन करूया. ओके, सो लेट स्टार्ट रायटिंग द प्रोग्राम. आता मला 2 मॅट्रिक्स लागणार आहेत, म्हणजे 2 मॅट्रिक्स जे असाइन करेन मी, ते 2 मॅट्रिक्स काय करणार आहे, ॲड करणार आहे आणि ॲडिशन आन्सर मी प्रिंट करणार आहे. म्हणजे टोटल किती मॅट्रिक्स असतील प्रोग्राममध्ये, 3. 2 कुठले जे ॲड करायचे आहेत ते, तिसरा कुठला, ॲड केल्यानंतर जो काय मॅट्रिक्स येईल तो आपला तिसरा मॅट्रिक्स, बरोबर आहे. सो 2 मॅट्रिक्स, समजा त्यातलं मी ए पहिल्याचं नाव देतो. लेट मी अगेन कीप द साईज 2x2 ओनली, लेट्स नॉट मेक इट टू मच कॉम्प्लेक्स. आणि याला व्हॅल्यू आपण प्रोग्राममध्येच असाइन करणार आहे सध्या. आय विल नॉट बी एंटरिंग दी व्हॅल्यूज थ्रू दी कन्सोल. प्रोग्राममध्येच याला अगोदर व्हॅल्यू असाइन करूया. अगेन आय विल लेटर ऑन चेंज दी प्रोग्राम फॉर एंटरिंग दी व्हॅल्यू थ्रू दी कन्सोल. फाईन. सो फार टू कीप इट सिम्पल आय विल असाइन द व्हॅल्यू इन दी प्रोग्राम इट सेल्फ. सो आता तुम्हाला माहिती आहे, प्रोग्राममध्ये व्हॅल्यू असाइन करायची असतील तर काय केलं पाहिजे, कर्ली ब्रॅकेट, परत रो वाईज कर्ली ब्रॅकेट टाकायचं, 1, 2. आय विल टेक व्हॅल्यू सिम्पल अगेन. हे पहिलं कर्ली ब्रॅकेट जे आहे त्यामध्ये 2 व्हॅल्यू आहेत. हे पहिल्या रोची व्हॅल्यू झाले, म्हणजे A00, A01ची व्हॅल्यू झाले हे, बरोबर. कॉमा तर परत कर्ली ब्रॅकेट 3,
4. अंडरस्टँड दिस. या अगोदर आपण बघितलं ऑलरेडी. काय केलं मी ह्या मॅट्रिक्सला हे जे काय डिक्लेअर केलं आहे त्याला प्रोग्रॅममध्येच व्हॅल्यू मी असाइन केलं. 2 कर्ली ब्रॅकेटचे ग्रुप आहेत. का? कारण किती रो आहेत? 2 रो आहेत. आणि प्रत्येक कर्ली ब्रॅकेटमध्ये किती व्हॅल्यू आहेत? 2 व्हॅल्यू आहेत. का? कारण कॉलम किती आहेत? 2 कॉलम आहेत. मग हे जे व्हॅल्यू आहे A00चं, हे A01चं, हे A10चं आणि हे 11चं. राईट. सो एक मॅट्रिक्स झालं. दुसरं मॅट्रिक्स 2 2. परत सेम लागणार आपल्याला. So let me take values like some whatever 10, 11, and here say 16, 17. ओके. अशा पद्धतीने आपण 2 मॅट्रिक्स डिक्लेअर करून त्याला असाइन पण केलं आहे आपण. बरोबर आहे. कन्सोल थ्रू व्हॅल्यू दिलेलं नाही मी. प्रोग्रॅममध्येच काय केलं आहे, या डिक्लेअर केलेल्या मॅट्रिक्सला व्हॅल्यू असाइन केलं आहे. राईट. सो वी कॅन से मॅट्रिक्स A डिक्लेअर्ड अँड असाइन्ड. बरोबर आहे. मॅट्रिक्स B डिक्लेअर्ड अँड असाइन्ड. मॅट्रिक्स A डिक्लेअर्ड अँड असाइन्ड. मॅट्रिक्स B डिक्लेअर्ड अँड असाइन्ड. A आणि B मॅट्रिक्स आपण डिक्लेअर करून असाइन केलेलं आहे. ओके. फाईन. आता ऑब्वियसली ॲडिशन केल्यानंतर माझा अजून एक मॅट्रिक्स येणार आहे. सो ते डिक्लेअर केलं पाहिजे ॲटलिस्ट. राईट. मग त्याला मी सम मॅट्रिक्स म्हणतो. नाव सम देतो. ऑब्वियसली 2x2 मॅट्रिक्स तुम्ही एकामेकामध्ये ॲड केला तर येणारं सम मॅट्रिक्स किती, काय साईज असणार आहे त्याचं? 2x2 ओनली. राईट. साईज हॅज टू बी 2x2 मॅट्रिक्स. ओके. फाईन. आता ऑब्वियसली आपल्याला काय पाहिजे, हे दोघांचं ॲडिशन केल्यानंतर जे काय आन्सर येईल ते कशामध्ये असलं पाहिजे? सममध्ये यायला पाहिजे. दॅट्स वॉट वी एक्सपेक्ट. नाउ लेट्स सी हाऊ टू अचीव दॅट. सी अगेन आय एम युझिंग नेस्टेड फॉर लूप फॉर डुईंग द ॲडिशन. कारण बघा ॲडिशन व्हायला पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली काय व्हायला पाहिजे तर A, let me write that thing here as a comment. ॲडिशन लॉजिक काय असणार आहे आपलं? आता बघा इथं A22 म्हणजे A साईज 22 जर डिक्लेअर केलं तर एलिमेंट्स काय आहेत? एलिमेंट्स काय आहेत? एलिमेंट्स आर, एलिमेंट इंडेक्स आर A 00, A 01, B A10 and A11. परत देतो कारण तुम्हाला हे नीट डोक्यात बसायला पाहिजे सगळ्यांना. सो हे एलिमेंट झाले. सेम बीच्या केसमध्ये काय असणार आहे? B22 म्हणजे काय असणार आहे? B00 B01, B10, B11. Right. So these will be elements are there. So obviously what we expect is for addition of A and B matrix, for addition of A and B matrix elements
respective elements, or we can say elements with same index need to be added together. बरोबर आहे. म्हणजे ॲडिशन करायचं म्हणजे काय केलं पाहिजे, A00ची व्हॅल्यू B00 मध्ये ॲड केली पाहिजे, A01ची व्हॅल्यू B01 मध्ये ॲड केली पाहिजे, A1110ची व्हॅल्यू B10 मध्ये ॲड केलं पाहिजे, तसंच A11ची व्हॅल्यू B11 मध्ये ॲड केलं पाहिजे. आणि रिस्पेक्टिव्ह हे कुठं स्टोअर केलं पाहिजे, सम या मॅट्रिक्समध्ये. मीन्स काय झालं पाहिजे बघा, सम 00 should be equal to what, A00 plus B00. राईट. परत काय झालं पाहिजे, सम 01 should be equal to what, same thing again, A01 plus B01, A01 plus B01. Likewise, right? So sum 10 will be A10 B10, sum 11 will be A11 B11. Like that it should be proceeded, right? So हे व्हायला पाहिजे ॲक्च्युली. इंडिव्हिज्युअल एलिमेंट जे आहेत विथ सेम इंडेक्स ते एकमेकांमध्ये ॲड केले पाहिजेत. दॅट्स हाऊ, सो दॅट्स वॉट वी नीड टू अचीव. ओके, सो I'll end the comment here. Okay, logic बघितला आपण. So let us write that code. For I equal to 0, I less than 2, I plus plus. For j equal to 0, j less than 2, j plus plus. तर काय लिहितो बघा मी, सम आय जे इक्वल टू ए आय जे प्लस बी आय जे. सम आय जे इक्वल टू Aij plus Bij. Please understand this statement. इथं काय होणार आहे, जेव्हा सी लुक ॲट दिस पर्टिक्युलर लूक व्हेरी प्रॉपरली, I0 असताना आतमध्ये येणार. बरोबर आहे. हे लक्षात घ्या, I0 J0 I आणि J व्हॅल्यूनुसार काय होणार आहे, तर आपण प्रत्येक वेळी वन पर्टिक्युलर एलिमेंट हे ॲक्सेस करतो आहे. बरोबर आहे. सो सुरुवातीला मला काय करायचं आहे, ॲक्च्युली हे करायचं आहे, काय, add the content of A00 with the B00 and result should be stored to sum 00. राईट. हा एचा हा एलिमेंट, ए मॅट्रिक्सचा 00 इंडेक्सचा एलिमेंट बी मॅट्रिक्सच्या 00 इंडेक्सवाला एलिमेंटसोबत ॲड व्हायला पाहिजे आणि आलेला ॲन्सर कुठं स्टोअर झाला पाहिजे, सम मॅट्रिक्सच्या एलिमेंटमध्ये ज्याचं इंडेक्स 00 आहे. बरोबर आहे. सी I0 असताना आतमध्ये आलो, परत इथं कधी येणार, J0 असताना आतमध्ये येणार. मग पहिल्यांदा जेव्हा आपण इथं येणार, काय व्हॅल्यू असणार, आय आणि जेचं 00. काय होते बघा, इथं ऑब्व्हियसली आय जे म्हणजे काय, A00 प्लस काय B00, यांचं ॲडिशन होणार. ॲन्सर कुठं स्टोअर होणार, हे काय असाइंड विथ ना. सो A00 प्लस B00 विल बी असाइंड टू व्हॉट, सम 00. सो हे काम होणार इथं. म्हणजे सम 00 मध्ये A00 आणि B00 यांचं ॲडिशन काय येणार, सममध्ये येणार, सम 00 मध्ये येणार. इथं काय होणार, J1 वाढणार, 1 लेस दॅन 2 होय, परत आतमध्ये आलो. नेक्स्ट टाईम काय होणार, I0 आहे सध्या, जे काय झाला 1 झाला. मग काय होणार आता, A01
प्लस B01 होत आहे बघा, A01 प्लस B01 विल गो टू वॉट सम 01. सो सम 01मध्ये पुढच्या एलिमेंटचं ॲडिशन येणार, ते म्हणजे कोणाचं A01 आणि B01चं ॲडिशन. बरोबर. आपण या लूपच्या बाहेर पडणार. परत आय प्लस प्लस 1 लेस दॅन 2 येस. परत आपण या लूपमध्ये येणार. परत काय होणार A10 प्लस B10 रिझल्ट विल गो टू सम 10. रिझल्ट विल गो टू सम 10. अंडरस्टँडिंग. परत काय होणार जे एक होणार 1 लेस दॅन 2 येस. सम 11 इक्वल टू A11 प्लस B11. A11 प्लस B11 म्हणजे एलिमेंट बाय एलिमेंट रिस्पेक्टिव्ह मॅट्रिक्सचे एकमेकामध्ये ॲड होणार आणि ते सम मॅट्रिक्सच्या एलिमेंटमध्ये स्टोअर होणार. बरोबर आहे. आणि एलिमेंट आपण कसं ॲक्सेस करतो आहे ऑब्वियसली विथ द हेल्प ऑफ इंडेक्स व्हॅल्यूज. विथ द हेल्प ऑफ इंडेक्स व्हॅल्यूज. म्हणजे हे स्टेटमेंट किती वेळा रन होणार 4 वेळेला. एकदा 00 इंडेक्सचे एलिमेंट ॲड करण्यासाठी, मग 01चे इंडेक्स ॲड करण्यासाठी, मग त्यानंतर 10चे इंडेक्स ॲड करण्यासाठी, मग त्यानंतर 11चे इंडेक्स एलिमेंट हे ॲड करण्यासाठी. बरोबर आहे. मग एलिमेंट बाय एलिमेंट ॲड होणार आणि समच्या पर्टिक्युलर एलिमेंटला ते स्टोअर होणार. दॅट्स हाऊ सम या मॅट्रिक्समध्ये 4 एलिमेंट येणार. ते 4 एलिमेंटमधले व्हॅल्यू काय असणार ॲक्च्युली तर ए आणि बीचे रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचं ॲडिशन हे सममध्ये स्टोअर केलेलं असणार. बरोबर आहे. म्हणजे हे लूप वापरून काय केलं आपण तर एलिमेंट बाय एलिमेंट 2 मॅट्रिक्सचे ॲडिशन करून घेतलं. आता मला तो मॅट्रिक्स आउटपुटला प्रिंट करायचा आहे. आउटपुटला तो प्रिंट करायचा आहे. ऑब्वियसली काय केलं पाहिजे फॉर मॅट्रिक्ससारखं प्रिंट केलं पाहिजे ना. जसं आपण मागच्या प्रोग्राममध्ये बघितलं कसं मॅट्रिक्स प्रिंट करतो आपण. ते रोमध्ये स्पेस सोडून आणि रो संपला की पुढच्या रोसाठी न्यू लाईन अशा पद्धतीनं. राईट. म्हणजे बघा तुम्ही हे मॅट्रिक्स आणि ॲरेचे जे प्रोग्राम असेल त्यामध्ये लूप येतील प्रत्येक वेळेला, कारण एलिमेंट बाय एलिमेंट ॲक्सेस करायचं असतं. आता एलिमेंट ॲक्सेस करायचं म्हणजे काय केलं पाहिजे ऑब्वियसली लूप आपल्याला लागेल. बरोबर आहे. आता प्रिंट करायचं मॅट्रिक्स प्रिंट करायचं म्हणजे काय मॅट्रिक्सचे जे एलिमेंट्स आहेत ते 1 बाय 1 आउटपुटला प्रिंट करायचे आहेत. बरोबर. सो सी हिअर व्हॉट आय विल डू. सो ते मॅट्रिक्स प्रिंट करायच्या अगोदर काय करूया एक स्टेटमेंट लिहूया. काय प्रिंट एफ काय ॲडिशन मॅट्रिक्स इज असं प्रिंट करूया. ओके. आणि त्याच्या खाली ॲक्च्युअल मॅट्रिक्स प्रिंट करूया. ओके. इथं आता ॲडिशन झालं आपलं ऑलरेडी. आता प्रिंट करायचं आहे आपल्याला. सो स्टेटमेंट काय येणार प्रिंट एफ. काय लिहायचं इथं व्हॅल्यू एलिमेंट बाय एलिमेंट प्रिंट होणार आहेत ना. पर्सेंटी सम आय जे. बरोबर आहे. सम 00 प्रिंट होणार, सम 01 प्रिंट होणार, सम 11 प्रिंट होणार आणि सम 10 आणि सम 11. हे आता या लूपमध्ये असताना काय प्रिंट होतं ॲक्च्युली पर्टिक्युलर रो प्रिंट होत असते. मग पर्टिक्युलर रोमध्ये प्रत्येक व्हॅल्यूमध्ये काय सोडलं पाहिजे गॅप सोडलं पाहिजे /t. आणि ह्या लूपच्या बाहेर पडल्याचा अर्थ काय त्या पर्टिक्युलर रोची व्हॅल्यू प्रिंट करून झाले. बरोबर. मग नवीन रोसाठी काय केलं पाहिजे नवीन लाईनला गेलं पाहिजे. म्हणून या लूपच्या बाहेर काय लिहितोय मी /n. ओके. सेम आपण जे अगोदर बघितले ते काय प्रोग्राम आहे मॅट्रिक्स ॲडिशन .c. ओके. सो लेट मी कंपाईल दिस कोड. ऑब्वियसली बघा इथं व्हॅल्यू काय आन्सर आलं पाहिजे इथं नोट करून ठेवा म्हणजे गेस करायला बरं पडेल. हे यासोबत ॲड होणार म्हणजे किती येणार 11. हे यासोबत ॲड होणार म्हणजे किती येणार 13. म्हणजे पहिल्या रोला काय असणार 11 आणि 13. दुसऱ्या रोला काय असणार खाली 3 आणि 16 किती 19. सो 19. दुसऱ्या रोचा पहिला एलिमेंट 4 आणि 17 किती 21. 11 13 पहिल्या रोला, दुसऱ्या रोला 19 आणि 21. फाईन. सो लेट अस चेक दॅट वेदर वी गेट दॅट ऑर नॉट. ओके. Let me compile this.
There's some mistake. Okay. Name this here. Okay, let me again recompile it. Yeah, we haven't declared still I and j variable, so int I g, they has to be declared. Semicolon. So fine. Now see here, I hope, sorry, just correlate the answer that you got is correct or not. See here, 1 plus 10, a00 plus b00 काय येणार 11. त्यानंतर a01 प्लस b01 13 बरोबर आहे. त्यानंतर a10 प्लस b10 3 आणि 16 किती 19. त्यानंतर a11 प्लस b11 4 plus 17 21. Right, so this is what the answer is there of this particular addition of two matrices. Right, so let me paste that output here. Output, right, save. So I hope you understanding this. Right, so we have added two matrices and addition of that is been stored in some matrices, and we done the addition and we are just printing that. That's what we have got here. But the thing is, in this program, value given to A and B matrix are assigned in the program itself. We are not assigning through the console. Right, so आपण प्रोग्राम मध्येच काय केलं आहे तर ए आणि बी मॅट्रिक्सला व्हॅल्यू असाइन केलं आहे. फाईन, मग आता मला त्यामध्ये चेंज करायचं आहे. Okay, so let me copy this entire code, Control C. So program is what now? Program to enter two matrices, perform addition and print sum matrix. Bit change is there now. Program to enter two matrices, perform addition and print sum matrix. It means now in the program we will not be assigning the values to the declared matrix. We should be entering the values for them through the console, right? And those values will be entered, and addition of those values I will be getting in the sum matrix, and then I am printing the sum matrix. Right, so let's not copy the entire program together. Let's do it one by one. So obviously what I should do first, so let me take this particular part. Fine, so see, now what should be, obviously we should not be assigning value in the program, we just declaring it. Right, so let me again, as we are declaring simply, so right, so we have to declare simply all three matrices. For A and B we are entering value through the console now, and we are calculating the addition will be there inside the sum matrix. Right, so this is what the declaration.
Now next, what I will do first, so I will enter the matrix elements for matrix A first, then for matrix B. See, remember this step that we will follow. पहिल्यांदा आपण A मॅट्रिक्सचे एलिमेंट्स एंटर करायचं, मग B मॅट्रिक्सचं एलिमेंट्स एंटर करायचं. त्यानंतर एकदा एलिमेंट असाइन केलं तर याचा अर्थ काय, ए आणि बी मध्ये दोघांमध्ये काय आले, व्हॅल्यू आले, कन्सोल थ्रू आले आता ते, बरोबर आहे. मग नंतर काय करायचं, दोघांचं ॲडिशन करायचं, बरोबर आहे. ॲडिशन केलं तर सममध्ये पण व्हॅल्यू आले. आता सममध्ये ऑब्व्हियसली काय येणार आहे, ह्या दोघांचं ॲडिशन केल्यानंतर जे काय आन्सर येणार आहे ते कुठे येणार आहे, सममध्ये येणार आहे. त्यानंतर काय करायचं, फक्त सम मॅट्रिक्स आउटपुटला प्रिंट करायचं. काय काय स्टेप आहेत बघा, 4 स्टेप आहेत. एक, ए मॅट्रिक्स एंटर करणे, बी मॅट्रिक्स एंटर करणे, दोघांचं ॲडिशन करणे, तिसरा स्टेप. चौथा स्टेप काय, तर सम मॅट्रिक्स जे आलं आहे ते प्रिंट करणे, बरोबर. म्हणजे आपल्याला टोटल बघा 4 लूप लागतील, 4 नेस्टेड लूप लागतील. पहिला लूप कशासाठी, ए एंटर करण्यासाठी. दुसरा लूप कशासाठी, बी व्हॅल्यू एंटर करण्यासाठी. तिसरा लूप कशासाठी, दोघांचं ॲडिशन करून घेण्यासाठी. चौथा लूप कशासाठी, सम मॅट्रिक्स जे आहे ते प्रिंट करण्यासाठी, बरोबर आहे. सो फक्त प्रोग्राम लेंदी होईल, पण इट्स सिम्पली रिपिटेशन ऑफ लूप अँड लूप, दॅट्स ऑल. मग पहिला एलिमेंटचं मॅट्रिक्स एंटर करण्या अगोदर काय करूया आपण, एक स्टेटमेंट प्रिंट करूया आउटपुटला. काय, असं, एंटर एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए, एंटर एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए. नेक्स्ट लाईनला एंटर करूया असं, राईट. सो हे काय करेल, फक्त आउटपुटला एक स्टेटमेंट प्रिंट करेल, एंटर एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए म्हणून. त्यानंतर एंटर करता यायला पाहिजे आपल्याला. मग काय लागेल, आपल्याला लूप लागेल, कारण एलिमेंट बाय एलिमेंट एंटर करतो ना आपण. सो हाऊ वी ॲक्सेस एलिमेंट बाय एलिमेंट, विथ द हेल्प ऑफ इंडेक्स i लेस दॅन 2 i++. परत साईज मी 2x2 घेतलं आहे. वन कॅन गो फॉर अदर साईज दे वॉन्ट. j = 0, j, while practicing you can do that, j++, बरोबर. आता ए साठी एंटर करतोय मी, काय लिहू शकतो इथं, स्कॅन एफ %d, कॉमा अँड काय, AIJ. हे आपण ऑलरेडी कुठं बघितलं होतं सांगा मला. पहिल्यांदा आपण जे प्रोग्राम बघितलं होतं मॅट्रिक्ससोबत, एंटर अँड डिस्प्ले, बरोबर आहे. मग इथं आपल्याला ए एंटर करायचं आणि बी एंटर करायचं आहे. मग ए कसं एंटर करणार आपण, तर ऑब्वियसली नेस्टेड फॉर लूप यूज करून. अंडरस्टँडिंग, सॉरी काय पाहिजे, जे, सॉरी नंतर सेव्ह करू, ठीक आहे. मॅट्रिक्स ॲडिशन 2.c. ओके, म्हणजे काय केलं आपण, ए मॅट्रिक्ससाठी एलिमेंट असाइन केले, बरोबर आहे. हे लूप वापरून काय होईल, आपण जे काय पहिले 4 व्हॅल्यू एंटर करू कन्सोलमध्ये, ते कोणासाठी जाणार, ए मॅट्रिक्ससाठी जाणार. म्हणजे A00 साठी एक, A01 साठी, A10 आणि A11 अशा पद्धतीनं, बरोबर. आता हे एकदा झालं तर पुढं काय करणार आपण, हे सेम कॉपी करतो बघा, मी सेम कॉपी करतो. खाली काय लिहितो बघा. आता ए साठी एंटर करून झालं, पुढं काय करायला पाहिजे, बी साठी एंटर केलं पाहिजे. व्हॅल्यू एंटर करायच्या अगोदर काय लिहितो मी इथं, ऑब्वियसली. अच्छा, एंटर करून झालं तर इथं /n टाकूया परत, हे नवीन लाईनला प्रिंट होते म्हणून. इथं पण /n राहते. फक्त इथं काय येणार आता, बी. काय येणार इथं आता, बी, एंटर एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बी. एंटर करायचे आपल्याला ऑब्वियसली फॉर लूप लागेल परत. इथं आता ए ऐवजी काय लिहितो, फक्त बी. सो दिस लूप विल अलाव यू नाव टू एंटर दी मॅट्रिक्स एलिमेंट फॉर बी. म्हणजे एवढं करून आपण काय केलं ॲक्च्युली, आता कन्सोल थ्रू ए मॅट्रिक्ससाठी आणि बी मॅट्रिक्ससाठी आपण काय केलं, एलिमेंट एंटर केले आणि ते असाइन केले आपण. म्हणजे ह्या लूप नंतर काय असणार आहे, या दोन्ही मॅट्रिक्समध्ये व्हॅल्यूज आता जे काय आपण कन्सोल थ्रू एंटर करू ते व्हॅल्यूज या 2 मॅट्रिक्समध्ये असणार आहेत. आता ए आणि बीमध्ये व्हॅल्यू आले, पुढं काय केलं पाहिजे, आपण त्यांचे ॲडिशन केले पाहिजे.
प्रोग्राम काय बघा आपला, प्रोग्राम टू एंटर टू मॅट्रायसेस. आता सध्या आपण काय केलं, एंटर केलं इथंपर्यंत. आता परफॉर्म ॲडिशन देन प्रिंट. ॲडिशन करायला आता मला अजून काय लागणार, लूप लागणार. जसं आपण मागच्या वेळी यूज केलं आहे सेम लूप इथे येणार, बरोबर. सो इथं मी कमेंट लिहितो एक फक्त मध्ये. ओके, नेक्स्ट लूप फॉर डुईंग ॲडिशन, बरोबर आहे. ॲडिशन करण्यासाठी मी सेम कॉपी करतो, हे जे केलं आपण अगोदर सेम. पुढं काय आता बदल असणार का प्रोग्राममध्ये, नाही, राईट. सी, सो सम आय जे इक्वल टू ए आय जे प्लस बी आय जे, हे लूपमध्ये मी रन करणार आहे स्टेटमेंट. A00 प्लस B00, A01 प्लस B01 असं ते प्रत्येक एलिमेंट बाय एलिमेंट ॲड करणार आणि ॲन्सर सम 00मध्ये स्टोअर होणार. म्हणजे या लूपनंतर काय येणार आहे, या लूपनंतर या मॅट्रिक्समध्ये पण व्हॅल्यू येणार आहेत. ते व्हॅल्यू ॲक्च्युली काय असतील तर या एलिमेंट हे जे 2 मॅट्रिक्स आहेत त्याचे एलिमेंट बाय एलिमेंट ॲडिशन केल्यानंतर जे काय आन्सर आलं आहे ते या मॅट्रिक्समध्ये असणार आहे. ते मला आता कन्सोलवरती प्रिंट करायचं आहे, ते प्रिंट करण्याच्या अगोदर मला एक स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे. काय, बॅकस्लॅशन नवीन लाईनला प्रिंट होते म्हणून. काय, ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स इज, कसं पण लिहायचं चालतं स्टेटमेंट इथं, बॅकस्लॅश n, राईट. ॲडिशन ऑब्वियसली इथं ॲडिशन मॅट्रिक्स प्रिंट करणार आहे. म्हणजे ॲक्च्युली काय प्रिंट करणार आहे आपण, सम मॅट्रिक्स जे आहे ते प्रिंट करणार आहे. सम मॅट्रिक्स प्रिंट करणार म्हणजे नेमकंच काय, त्याचे एलिमेंट बाय एलिमेंट आपण कन्सोलवरती प्रिंट करणार आहे. मॅट्रिक्स प्रिंट कसं करतो आपण ते पण ऑलरेडी आपण बघितलं आहे. सेम लूप मी इथं कॉपी करतो परत, प्रिंट करणारा लूप, हा वाला लूप, राईट. बघा फक्त लूप बाय लूप आपण काम करतो इथं. सी अगेन अ लूप. सो दिस विल बी प्रिंटिंग वॉट, सम मॅट्रिक्स एलिमेंट्स ऑन दी कन्सोल लाईक अ मॅट्रिक्स. रो एलिमेंटमध्ये गॅप सोडायचं, एक रो संपला की पुढच्या रोकडे जाण्यासाठी नवीन लाईनला जायचं. दॅट्स वॉट इट विल बी डुईंग, राईट. सो आय होप यू अंडरस्टँडिंग दिस पर्टिक्युलर फॅक्ट हिअर, राईट. सो वन्स आय सेव्ह दिस नाव, कंपाईल. ओके, व्हॉट नीड टू बी, इथं हे लूप एंड झालं, मेन एंड करायचं आहे आपल्याला. एंटर एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए. किती एलिमेंट एंटर केले पाहिजे, 4, कारण टोटल किती एलिमेंट आहेत, 4 आहे त्यामध्ये, बरोबर. सो आय विल एंटर एनी व्हॅल्यूज लाईक 12, से 32, 56, 76. आता काय म्हणते बघा, एंटर एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बी. एचं घेतलं, बी कडनं व्हॅल्यू घेते. आता किती देणार, किती पण द्या व्हॅल्यू. लेट मी गिव सिम्पल व्हॅल्यूज 3, 5, 8, 4. आता एंटर मारलं काय होणार, दोघांचं ॲडिशन होऊन ते आन्सर प्रिंट होणार. हे बघा, ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स इज, हे बघा 12 आणि 3 किती, 15, 32 आणि 5 किती, 37 इथे प्रिंट झालं आहे. 56 आणि 8 किती, 64 इथे प्रिंट झालं आहे. 76 प्लस 4 किती, 80 इथे प्रिंट झालं आहे, राईट. सो दिस इज हाऊ इट विल बी वर्किंग. \* output paste *\. ओके, सो अंडरस्टँड दिस. ओके, काय केलं आपण या प्रोग्राममध्ये, ए आणि बी मॅट्रिक्ससाठी व्हॅल्यू कन्सोल थ्रू एंटर केलं आहे, बरोबर. आणि मग ते 2 मॅट्रिक्स ॲड केले, आलेलं आन्सर आपण सम या मॅट्रिक्समध्ये स्टोअर केलं होतं. आणि नंतर मग काय केलं आपण, सम मॅट्रिक्सच्या एलिमेंट्सच्या आउटपुटला प्रिंट केलेत, बरोबर. मग ए मॅट्रिक्स एंटर करण्यासाठी हा लूप, बरोबर आहे. बी मॅट्रिक्सचे एलिमेंट्स एंटर करण्यासाठी हा लूप, सेम लूप परत रिपीट केलं आपण. फक्त काय काम करायचं होतं त्याप्रमाणे त्यामध्ये आतमध्ये स्टेटमेंट बदलले आपण. इथं एला व्हॅल्यू असाइन करायचं होतं म्हणताना काय दिलं आतमध्ये आपण इथं scan_a%d अँड AIJ. इथं बीला आपण असाइन केले, त्यासाठी काय लिहिलं आहे मी, scan_a%d अँड BIJ. एला असाइन केलो, बीला असाइन केलो,
आता ए मॅट्रिक्स रेडी आहे, बी मॅट्रिक्स रेडी आहे. काय केलं पाहिजे? दोघांचं ॲडिशन. काय केलं? सम आय जे इक्वल टू ए आय जे प्लस बी आय जे. ॲडिशन केल्यानंतर ऑब्वियसली सम आय जेमध्ये काय आलं? 2 मॅट्रिक्सचं ॲडिशन आलं. बरोबर आहे. ते आतमध्ये स्टोअर्ड आहे, मला कन्सोलवरती प्रिंट करायचं आहे. ऑब्वियसली मॅट्रिक्स प्रिंट कसं करतो आपण? परत नेस्टेड लूप यूज करून. तर इथं मी प्रिंट केलं आहे. राईट. I hope you're understanding this particular program. Okay, fine. Okay, now let me do one more thing now. आपण ए मॅट्रिक्स बी मॅट्रिक्स एंटर करतोय, फक्त ए आणि बी आपण आउटपुटला प्रिंट करत नाही ॲक्च्युली या प्रोग्राममध्ये आपण. राईट. काय करतोय? ए एंटर केलं, बी ए एंटर करतोय, बी एंटर करतोय, ॲडिशन कॅल्क्युलेट करतोय आणि ॲडिशन मॅट्रिक्स फक्त प्रिंट करतोय. समजा मला ए बी पण ॲज ए मॅट्रिक्स आउटपुटला प्रिंट करायचं आहे. ओके. ए एंटर केलं, बी एंटर केलं, फक्त एंटर न करताच ते जसं आपण सम मॅट्रिक्स प्रिंट करतो त्याप्रमाणेच मला ए आणि बी पण प्रिंट करायचं आउटपुटला. तर आणि परत काय होणार? आणि परत प्रोग्राम जरा लेंदी होणार. एक लूप येणार ए प्रिंट करण्यासाठी, दुसरं लूप येणार बी प्रिंट करण्यासाठी. बरोबर. सो लेट मी डू दॅट अगेन. मी कॉपी करतो प्रोग्राम सगळं, फक्त त्यामध्ये चेंजेस करणार आहे आपण. फाईन. इथे बघा. सो लेट मी रिमूव्ह दिस कोर्स बिकॉज ओके. दोन आता हे मला आउटपुटला कशा पद्धतीने पाहिजे त्याप्रमाणे मी चेंजेस करतो आता सध्या. मी काय म्हटलं? आता ए आणि बी फक्त एंटर करून घेतलं होतं अगोदर आपण. ते एंटर करून ॲज ए मॅट्रिक्स प्रिंट केलं नव्हतं आपण मागच्या वेळी. आता मला ए आणि बी ॲज ए मॅट्रिक्स आउटपुटला प्रिंट करायचं आहे. तर त्याला परत काय लागणार? यासारखंच एक लूप लागणार. जसं आपण सम प्रिंट करतो आहे त्याप्रमाणे ए आणि बी पण प्रिंट करायचं आहे. बरोबर आहे. तर काय करूया आपण? हे बघा, हे लूप कॉपी करतो मी, फक्त प्रिंट करणारं. हे सगळं कॉपी करतो आणि तेच आपण यूज करूया. आता कुठं प्रिंट करायचं आहे आपण ते आपल्यावर आहे. म्हणजे आता ए एंटर करून घेतलं, बी एंटर करून घेतलं. ओके, फाईन. ए एंटर करून घेऊन ए प्रिंट करूया, बी एंटर करून घेऊन ते बी प्रिंट करूया. फाईन, तसं करूया. फाईन. लक्षात या. इथं मी ए एंटर करून घेतलं, लगेच प्रिंट पण करतो मी ते. सो इथे पेस्ट केलं. इथं काय लिहितो? मॅट्रिक्स ए इज असं म्हणूया आपण. मॅट्रिक्स ए इज. इथं काय येणार? ऑब्विसली ए. बरोबर. हे लूप काय करते? इथून इथेपर्यंत हे काय करते? ए मॅट्रिक्स प्रिंट करते. फक्त प्रिंट करण्याच्या अगोदर मी एक स्टेटमेंट प्रिंट केला, काय? मॅट्रिक्स ए इज. त्यानंतर ते मॅट्रिक्स प्रिंट होतं आहे. बरोबर. मग ए एंटर करून घेतला अगोदर, मग ते ॲज ए मॅट्रिक्स प्रिंट केलं कन्सोलवरती. परत सेम काय करतो आपण? बी एंटर करून घेतो. मग आता एंटर एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स बी आहे. बरोबर आहे. बी एंटर करून घेतो. एंटर करून घेतल्यानंतर काय करायचं? ते पण प्रिंट करायचं. हे बघा, इथं आता काय येणार? मॅट्रिक्स बी इज. मॅट्रिक्स बी इज. राईट. सो बी आय जे. बरोबर. सो दिस विल बी प्रिंटिंग वॉट? मॅट्रिक्स बी. मग ए एंटर करून घेतलं, ए प्रिंट केलं. बी एंटर करून घेतलं, बी प्रिंट केलं. मग काय करणार आपण? ॲडिशन कॅल्क्युलेट करणार, मग ॲडिशन हे प्रिंट करणार. ओके. सो असा फ्लो आहे सध्या. मॅट्रिक्स ॲडिशन 3.c. कंपाईल केलं, प्रॉब्लेम आहे. रन. आता फरक बघा. लेट मी एंटर एनी व्हॅल्यू 23, 65, 43, 84. काय होणार? हे बघा, मॅट्रिक्स ए प्रिंट झालं. मॅट्रिक्स ए इज 23, 65, 43, 84. हे आपलं एक्स्ट्रा ॲड झालं त्या प्रोग्राममध्ये. हे आपण प्रिंट पण करतो आहे आता मॅट्रिक्ससारखं. बरोबर. सेम आता बीसाठी पण होणार. काय? लेट मी टेक सिम्पल व्हॅल्यूज नाव. 5, 8, 7, 3. हे पण प्रिंट होणार बघा. 5, 8, 7, 3 हे प्रिंट झालं. त्यानंतर काय होणार?
पुढचा लूप ॲडिशनसाठी होता, ॲडिशन केला तो. ॲडिशन कसं करतो आहे तो, 23 आणि 5 किती 28, 65 आणि 8 किती 73, 43 आणि 7 किती 50, 84 प्लस 3 किती येणार 87. म्हणजे एंटर करून काय या प्रोग्राममध्ये ए एंटर करून घ्यायचं ते प्रिंट करायचं, बी एंटर करून घ्यायचं ते प्रिंट करायचं, ॲडिशन कॅल्क्युलेट करायचं आणि ॲडिशन ॲन्सर हे प्रिंट करायचं. सो या प्रोग्राममध्ये एक्स्ट्रा काय आलं आहे तर ए आणि बी अगोदर जे प्रिंट होत नव्हतं आता इथं प्रिंट होतं आहे. बरोबर आहे. प्रोग्राम जरी लेंदी असला तरी काय बघा फक्त इट्स अ कलेक्शन ऑफ डिफरंट फॉर लूप्स अँड डिफरंट फॉर लूप इज डुईंग डिफरंट टास्क ॲक्च्युली, राईट. सो लेट मी पेस्ट आउटपुट हियर. This output. Okay, so I hope you're understanding this particular thing here, everyone, right. मग ह्या प्रोग्राममध्ये फ्लो काय ॲक्च्युली काय फ्लो आहे, पहिला लूप ए साठी एंटर करून घ्यायचं व्हॅल्यू, दुसरा लूप ए कन्सोलवरती प्रिंट करायचं ॲज अ मॅट्रिक्स, थर्ड लूप बी साठी व्हॅल्यू एंटर करायचं, चौथा लूप काय बी पण प्रिंट करायचं, ए एंटर डिस्प्ले बी एंटर डिस्प्ले झालं. पुढं काय करायचं, पाचवा लूप काय आता इथं खाली जो आहे तो ॲडिशन कॅल्क्युलेट करायचं, सम आय जे कॅल्क्युलेट केला आपण. सो सम आय जे रेडी झाला. मग सम आय जे रेडी झाल्यानंतर काय केलं आपण, सम पण प्रिंट केला आउटपुटला, सम पण इथं प्रिंट केलं, राईट. सो दॅट्स व्हॉट एंटायर प्रोग्राम इज. Okay, so I hope you understood this particular things about the matrix addition related to the two-dimensional array discussion. Okay, fine. So that's it for today's discussion. We'll stop here.